अभूतपूर्व वाहतूक कोंडी होणारं पुणे नाशिक महामार्गावरचं तळेगाव चाकण महामार्गावरचं हा मुख्य चौक आहे आणि या चौकासोबतच MIDC आणि या दोन्ही महामार्गावरच्या 10 स्पॉटवरती ही वाहतूक कोंडी नित्याची असते। यालाच त्रासलेले नागरिक आणि इथले कामगार वर्गानं आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। पिंपरी चिंचवडमधल्या आकुर्डी येथील PMRDA कार्यालयावरती त्यांचा मोर्चा धडकणार आहे। हा कर्मचारी आणि नागरिकांचा आक्रमकपणा पाहून पोलिसांनी इथं चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि परिणामी आपण बघतोय की रोज सकाळी 7:30-8 वाजल्यापासून ज्या चौकात अभूतपूर्व वाहतूक कोंडी असते तिथं आज वाहतूक कोंडी नाही आहे। वाहतूक अतिशय सुरळीतपणे या ठिकाणी सुरू आहे। पिंपरी चिंचवडमधून निघालेला कुठलाही नागरिक या चौकापर्यंत आज केवळ अर्ध्या तासात पोहोचतोय। एरवी त्याला 1.5 तास तरी खर्ची घालवावा लागतो। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी या ठिकाणची पाहणी 8 ऑगस्ट म्हणजे बरोबर 2 महिन्यापूर्वी केलेली होती। 6:30 वाजता ते या चौकात होते। त्यावेळेला सुद्धा इथं वाहनांच्या लांबच लांब रांगा चहूबाजूने पाहायला मिळालेल्या होत्या। अजित पवार सुद्धा यावरून त्यांनी संताप व्यक्त केलेला होता। आज मात्र परिस्थिती वेगळी आहे। आज इथली सगळी वाहतूक सुरळीत आहे। त्याचं कारण आहे पोलिसांनी आज चोख बंदोबस्त लावलेला आहे, काटेकोर नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळं इथली वाहतूक कोंडी ही दिसत नाही आहे। कारण आज जो मोर्चा निघणार आहे या मोर्चावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात कोणतीही वाहतूक कोंडी येऊ नये म्हणून ही पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। मग प्रश्न हा उपस्थित होतो, जी आज खबरदारी घेतली आहे ती रोज खबरदारी का घेतली जात नाही? रोज अशा प्रकारची वाहतूक सुरळीतपणे या ठिकाणची का नसते? हा खरा प्रश्न आहे। अजित पवारांच्या डोळ्यादेखत जी वाहतूक कोंडी होते ती आज का होत नाही आहे? खरं तर हा चाकण चौक आहे आणि या चाकण चौकाच्या या माझ्या उजव्या बाजूला MIDC परिसर आहे। 4 टप्प्यांमध्ये 4 फेजमध्ये ही MIDC विस्तारलेली आहे। 1500 छोट्या मोठ्या कंपन्या इथं आहेत। रोज 3.5 लाख कर्मचारी इथं ये जा करतात आणि त्यांना या मुख्य चौकातूनच MIDC मध्ये जावं लागतं। आणि याच चौकात आणखी भर पडते ती म्हणजे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरकडून अवजड वाहतूक येते आणि ती JNPTकडे जाण्यासाठी त्यांना याच मार्गाचा वापर करावा लागतो। त्यामुळे इथं मोठी वाहतूक कोंडी जी दिसते त्याला गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 12 वर्ष झालेत इथले सगळे नागरिक कर्मचारी याला त्रासलेले आहेत। अजित पवारांच्या दौऱ्यानंतर PMRDA आणि प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवले आणि अजित पवारांच्या डोळ्यादेखत काही हालचाली केल्या, इथली अतिक्रमणं चौकातली काढली। याच्या पलीकडं काय पावलं उचलली असा प्रश्न या सगळ्यांना पडला। 10 दिवसापूर्वी अजित पवार इथं आले होते, त्यांना याबद्दलचा प्रश्न विचारला आणि अजित पवारांनी जे प्रशासनानं त्यांच्यासमोर कागदी घोडे नाचवले त्याच्यावरती विश्वास ठेवला। खरं तर अजित पवारांनी प्रशासनाला खडसावणं गरजेचं होतं आणि तातडीनं पावलं उचलायला सांगणं गरजेचं होतं, मात्र अजित पवारांनी तसं केलं नाही। म्हणूनच इथले नागरिक आता त्रासलेले नागरिक आहेत आणि ते आता संतापलेले आहेत। त्यामुळंच त्यांनी आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। PMRDA आणि प्रशासनाच्या जे सुस्त पडलेलं आहे त्यांना जागा करण्याचं आणि अजित पवारांच्या डोळ्यावरती ज्या प्रशासनानं एक पट्टी टाकलेली आहे ते उघडण्याचा प्रयत्न या आंदोलनामार्फत केला जाणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिमुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।